ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल अन युनिक बिझनेस अपॉर्च्युनिटी विनिंग टीम, द टीम ऑफ चॅम्पियन्स, टाइम, मनी प्लस सिक्युरिटी इज इक्वल टू फायनान्शियल फ्रीडम. राईट? हे दिसतंय ना सगळ्यांनाच? ओके. हो दिसते. राईट? तर फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय? आजच्या डेटमध्ये बघा टाइम, मनी आणि सिक्युरिटी तिन्ही गोष्टी असण्या फार गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला? तिन्ही गोष्टी असायला पाहिजेत की नाही? टाइम पण पाहिजे सफिशियंट, पैसाही पाहिजे आणि सिक्युरिटी पण पाहिजे. जो पैसा आपल्याला येतोय तो निरंतर यावा, पिढ्यानंतर पिढ्या यावा. राईट की नाही? पण आजच्या हो. परिस्थितीमध्ये तसं आहे का ऍक्च्युअल मध्ये? राईट? बघा या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये 2 महिने 6 महिने जर जॉब नाही लोकांचे, तर लोक सर्व्हाइव्ह करायला लागले ना. विनायक सर, हो सर बोला की. राईट? म्हणजे 2 महिने जॉब नाही, 3 महिने जॉब नाही आणि सॅलरी नाही, तर लोक सर्व्हाइव्ह करतात. तर हो. 3 महिने 6 महिन्याची जर ही कंडिशन आहे, तर तुम्ही ह्याचा काय विचार केलाय? रिटायरमेंट लाईफचा काय विचार केलाय? रिटायरमेंटसाठी काय विचार केलाय आपण? जर ह्या 2 ते 6 महिन्यात जर आपली ही हालत आहे, सर्व्हाइव्ह करत असेल, समजा जॉब नाही आपण एवढं वर्ष काम करून, तर आपलं रिटायरमेंटचा काय प्लॅन आहे? हं? रिटायरमेंट सध्या तर काही. बरोबर ना? म्हणजे हो. रिटायरमेंटचा विचार आपल्याला फार आतापासून आता या कोरोनामुळे कळलंय, की आपल्याला सेकंड सोर्स ऑफ इन्कम आणि सिक्युअर सोर्स ऑफ इन्कम असलं पाहिजे आजच्या हो. तारखेला. राईट? तर बघूया हो. आपण हे का आपण बघा आता जे पैसे कमवतो किंवा का आपण जे करतो ते कशासाठी काम करतो? पहिली गोष्ट ओके. म्हणजे आपण काम कशासाठी करतो? तर आपली काहीतरी स्वप्न असतात ना, त्या हो. स्वप्नांसाठी आपण काम करतोय. राईट? हम्म. म्हणजे एक पैसा असावा इनफ, चांगली फॅमिली, बँक बॅलन्स, चांगलं घर, गाडी आणि पॅरेंट्स केअर. हे ओके. आपलं नॉर्मली स्वप्न आहे की नाही? काय वाटतं तुमचं पण हो आहे की आहे नाही ना. यापैकी स्वप्न काय? आहे ना सर. हं? आहे ना. असं तुमचं काय आता स्वप्न आहे? असं म्हणजे काय लाईफमध्ये आतापर्यंत तुम्ही काय अचीव्ह नाही केलं आणि ते तुम्हाला अचीव्ह करायचं आहे, अजून राहिलंय, असं वाटतं तुम्हाला? सर पुण्यामध्ये घर घ्यायचं राहिलंय. व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्ही जे घर तुम्ही राहता तिथे तुमचं स्वतःचं घर आहे की नाही रेंटेड? रेंटेड आहे. रेंटेड आहे. ओके, ओके. तर तुमचं हम्म. पहिलं स्वप्न आहे की घराचं स्वप्न आहे, राईट? हो. तर हे स्वप्न आपण घराचं जे स्वप्न आहे ते आपण कसं पुढे आपण साकार करू शकतो ते आपण बघूया. राईट? ही हम्म. आपली ओके. स्वप्न आहेत. ही सगळी आपली स्वप्न आहेत. पण हकीकत काय आहे? ही हकीकत आहे की नाही? जे आपण घर राहतो ते आपलं ड्रीम घर आहे. जे आपण हम्म. व्हेइकल चालवतो, ती आपली ड्रीम व्हेइकल आहे का? किंवा ज्या मुलांना आपण आपल्या मुलांना जे एज्युकेशन द्यायचं ते आपण ज्या शाळेमध्ये द्यायचं तिथेच आपण देतो आहोत का? राईट? हा हम्म. सगळा विचार करायची गरज आहे की नाही? म्हणजे आपण आपले ड्रीम वेगळे आहेत आणि आपली हकीकत वेगळं आहे. आपण सगळं आहे ना सर. कॉम्प्रोमाइज लाईफ जगतोय आजच्या डेटमध्ये. ज्या प्रकारे आपल्याकडे इन्कम आहे त्या प्रकारे आपली लाईफ आहे. राईट? हो. त्याचं कारण काय आहे, की इनसफिशियंट मनी आपल्याकडे तेवढा पैसा नाही. राईट? आपल्याकडे हो. इनफ मनी नाही आणि त्याचं दुसरं कारण आहे महागाई वाढते. महागाई तर वाढतच चालली आहे. त्याला आपण काय करू शकतो का? राईट? नाही ना काही. नाही काय करू शकत. पण त्याला ह्याचा एक सर्व्हे केलाय महागाईचा सर्व्हे आपला आहे, समजा 40 आणि 50च्या दशकात आपण जाऊ. समजा एखादी हम्म. फॅमिली 40 आणि 50च्या दशकामध्ये एखादी चांगली मोठी फॅमिली खाऊन पिऊन हम्म. ₹10 सुखी होती महिन्याला. हम्म. राईट? नंतर 20 वर्षाने हो. काय बघा 1 झिरो वाढला, नंतर 20 वर्षाने 1 झिरो वाढला, नंतर 20 वर्षाने 1 झिरो वाढला. राईट? हम्म. हे एक-एक झिरो वाढत गेले की नाही? वाढत म्हणजे गेले. खर्च वाढत गेला, महागाई वाढत गेली. पण तेव्हा जी फॅमिली असायची, तेव्हा फॅमिली खूप मोठ्या असायच्या. राईट? कदाचित आपणच हो. त्यापैकी 5वे, 7वे, 8वे असू शकतो. हो. पण हो. आत्ताच्या फॅमिली बघितलात ना 1 किंवा 2 मुलं, फार फार तर 3. म्हणजे फॅमिली छोट्या होत गेल्या, पण खर्च वाढत गेला. खर्च राईट? वाढत गेलाय. अजून अजून 10 वर्षांनी, 20 वर्षांनी काय होईल? जो खर्च आता जो होतो त्याच्यापेक्षा 1,00,000 2,00,000 खर्च होईल की नाही पुढे? तर ह्याला काय आपण कमी हो. करू शकतो काय? हे आपल्या हातात आहे? नाही ना सर. नाही ना. म्हणजे पुढे हा खर्च होणारच आहे. राईट? तर बघूया आपण जो खर्च आपल्या घरात जी इन्कम येते ती कशाप्रकारे येते? आपण जी ओके. इन्कम येते ना आपल्या घरात ती 4 प्रकारे हम्म. म्हणजे लीगल 4च तरीके आहेत काम करायचे. हम्म. जो इन्कम आपण करतो ना ते 4 लीगल तरीके आहेत. त्याच्या व्यतिरिक्त हम्म. अजून भरपूर असतील. पण लीगल ही 4च आहे. जसं की ई म्हणजे हम्म. एम्प्लॉयी, एस म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड, बी म्हणजे बिझनेस ओनर, आय म्हणजे इन्व्हेस्टर. हम्म. राईट? आता हो. एम्प्लॉयी म्हणजे कोण? जे आपण 8 तास काम करतो, 12 तास काम करतो आणि एक कॅटेगरी सॅलरी आपल्याला मिळते 1 तारीखला. हो. त्याला बोलतात एम्प्लॉयी. म्हणजे एम्प्लॉयी म्हणजे हो. सगळ्यात सोपा काम करण्याचा मार्ग म्हणजे पैसे कमवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे एम्प्लॉयी. राईट? म्हणजे कुठेही हो. कामाला राहा तुम्ही आणि पैसे कमवा. हा सगळ्यात सोपा हो. मार्ग आहे. पण त्याच्यात आपली ड्रीम कंप्लीट होतात का? नाही ना होत सर. नाही होत. म्हणजे आपण
दाल रोटी चालू शकते, ह्या प्रकारे आपण सेल्फ आपला एम्प्लॉय म्हणून राहू शकतो. आपली दाल रोटी चालेल त्याच्यामध्ये. राइट. हो. दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉय. सेल्फ एम्प्लॉयड मध्ये कोण येतात? डॉक्टर, इंजिनियर, ऍडव्होकेट, राइट, सीए. याला हम्म. बोलतात सेल्फ एम्प्लॉयड. आता सेल्फ एम्प्लॉयड, आता बघा ते म्हणतात की आम्ही बिझनेस करतो, मग तो बिझनेस म्हणत नाही त्याला, त्याला बोलतात सेल्फ एम्प्लॉयड. म्हणजे ती स्वतःची नोकरी करतात ओके. आणि त्यांना पगार नाही मिळत, त्यांना फीस चार्ज करतात, फीस घेतात त्याच्यासाठी. राइट. ओके. तर ई आणि एस ला आपण लेफ्ट साइड पकडू. आता बी म्हणजे कोण? बिझनेस ओनर, लाईक टाटा, बिर्ला, अंबानी. राइट. हम्म. 500 ते 1000च्या वरती जो वर्कर असतील त्याला बोलतात बिझनेस ओनर. आणि आय म्हणजे इन्व्हेस्टर, जो इन्व्हेस्ट करतो मार्केटमध्ये आणि आपला प्रॉफिट बुक करतो. राइट. हम्म. आता ई ला आणि एस ला आपण लेफ्ट पकडू, बी आणि आय ला आपण राईट पकडलं, तर ई आणि हम्म. एस लेफ्ट साइडच्या क्वाड्रंट मध्ये जगातली 95% लोक लेफ्ट साइड मध्ये येतात आणि फक्त 5% लोक असे आहेत जी राईट साइड मध्ये येतात, जी बिझनेस ओनर आणि इन्व्हेस्टर आहेत. आणि त्याच्या विरुद्ध ओके. आपण वेल्थची वार्ता केली, पैशाची वार्ता केली, तर लेफ्ट साइडला हम्म. फक्त 5% पैसा आहे, वेल्थ आहे, आणि राईट साइडला 95% पैसा आहे. ज्या 5% लोकांकडे 95% पैसा आहे. राईट. आणि हो. त्याच्या विरुद्ध एज्युकेशनची वार्ता केली तर ई आणि लेफ्ट म्हणजे लेफ्ट साइडला भरपूर एज्युकेटेड लोक आहेत, डॉक्टर, ऍडव्होकेट, सीए. राईट. आणि राईट हम्म. साइडला हम्म. तेवढे एज्युकेशनची गरज नाही, लाईक आपण उदाहरणार्थ धीरूभाई अंबानी. राईट. त्यांनी ओके. एवढा मोठा ओके. एम्पायर उभा केला होता. राईट. तर लेफ्ट साइडला आपल्याला काय म्हणतात की वेळ नसतो लोकांकडे, आणि त्याला बोलतात हम्म. ऍक्टिव्ह इन्कम. म्हणजे आपण काम केला तर पैसा येणार, नाही केला तर पैसा नाही येणार. सरळ नाही. सिंपल आहे. राईट. पण हो. राईट साइडच्या लोकांकडे काय? पॅसिव्ह इन्कम. म्हणजे त्यांनी काम नाही केलं तरी त्यांच्याकडे एक सिस्टम आहे, ती काम करते आणि त्यांच्याकडे निरंतर पैसा पिढ्यानदर पिढ्या येत राहतो. राईट. तर आपल्याकडे एक हो. संधी आहे, जी आपण लेफ्ट साइड करून राईट साइडला काय जाऊ शकतो. तर आवडेल तुम्हाला हम्म. लेफ्ट साइड करून राईट साइडला जायला? बोला की सर. येस. तर बघू आपण, जसं की अमेरिका सिद्धांत आणि गरिबी का सिद्धांत. राईट. जे हम्म. 95% लोक काम करतात, जसं मी आहे. समजा मी 1 तास काम करतोय, तर मला एक 100 रुपये तासाचे भेटतात. तर माझी लिमिटेड, मी एकटाच आहे, मला 100 रुपये मिळाले, माझ्या इन्कम काय झालं? लिमिटेड झालं. पण त्या विरुद्ध ते 5% लोक काय करतात की माझ्यासारख्या 100 लोकांना कामाला ठेवलं. आता माझ्यासारखी 100 लोक एक एक तास जरी काम करतात, तर हम्म. त्यांच्यासाठी किती झालं? 100 तास काम झाले. 100 हो. तास इंटू किती आले? 100, 10,000 रुपये. म्हणजे इनडायरेक्टली इन अनलिमिटेड इन्कम ते कमवतात. आपण लिमिटेड कमवतो, ते अनलिमिटेड कमवतात. म्हणजे ते काय करतात? टाइम मल्टिप्लाय करतात. आपण आपला टाइम मल्टिप्लाय नाही करत, आपण आपली ऍक्टिव्ह इन्कम घेतो. म्हणजे मी कामाला गेलो तर येणार, नाही गेलो तर नाही येणार. पण त्याच्या नाही. विरुद्ध ते लोक काय करतात? टाइम मल्टिप्लाय करतात, की माझ्यासारख्या 100 लोकांना कामाला लावलं. म्हणजे आजच्या डेटमध्ये तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला टाइम मल्टिप्लाय करावं लागेल. पण टाइम मल्टिप्लाय कसा कराल तुम्ही? कारण की प्रत्येकाकडे 24 तासच आहेत दिवसातले. अंबानीकडे पण तेवढेच आहेत, तुमच्याकडे पण तेवढेच, माझ्याकडे पण तेवढेच. पण त्याच्यात मल्टिप्लाय कसं करणार तुम्ही? तर त्याची काही उदाहरणं दाखवतो. जसं की रिलायन्स हम्म. फ्रेशने केलंय. बघा इथे रिलायन्स फ्रेश, म्हणजे रिलायन्स बघा भाजी पण विकतोय आणि इथे एक सर्वसामान्य भाजीवाला पण इथे आहे. बरोबर? तर रिलायन्स फ्रेशने हो. काय केलंय? त्यांनी 1000 आउटलेट पूर्ण इंडियामध्ये खोलली. त्यांनी टाइम मल्टिप्लाय केला. पण आपल्या इथे जो भाजीवाला आहे, वर्षानुवर्ष भाजीपाला विकतोय, पण तो श्रीमंत झालाय का? म्हणजे तो नाही. काय त्याच्या स्वतःच्या ॲबिलिटीवर काम करतो. तो आजारी पडला तर त्याच्या घरात इन्कम येणार नाही. चांगला असेल तोपर्यंत त्याच्याकडे इन्कम येईल. राइट? म्हणजे त्यांनी पॉवर ऑफ डुप्लिकेशन रिलायन्स फ्रेशने केलं. त्याचं सेकंड एक्झाम्पल बाटा. बाटाची आपण चप्पल सगळे बाटांना ओळखतो. आता बाटाचे मला वाटतं ओनर जिवंत नाही, पण थर्ड का फोर्थ जनरेशन बसून खाते. का? हो. तर त्यांनी नेम आणि फेम म्हणजे फ्रँचायझी दिली. आणि त्याच्यावर म्हणजे बाटाचं एक शोरूम समजा 10 तास खोलताय, असे त्याचे 10,000 शोरूम असेल, तर त्यांच्यासाठी किती तास काम झालं? 1,00,000 तास. म्हणजे इनडायरेक्टली इन्कम कोणाचं जास्त असणार? बाटाचं. राइट? हम्म. तर ह्याला बोलतात हो. पॉवर ऑफ डुप्लिकेशन. हे डॉक्टर बत्रा आहेत. आपल्या साइडला पण एक बाजूला समजा डॉक्टर असेल, तो त्याच्या पर्सनल ॲबिलिटीवर काम करतो आणि डॉक्टर बत्राने काय केलं? पॉवर ऑफ डुप्लिकेशनवर काम. राइट? तर इनडायरेक्टली डॉक्टर बत्रा हा जास्त कमवणार. तर इथे आता जे लोक दिसतात तुम्हाला, बिल गेट्स आहेत, अंबानी आहेत, टाटा आहेत. तर ह्यांनी काय केलं? त्या अमेरिका सिद्धांतवर काम केलं. राईट. हम्म. म्हणजे त्यांनी बिझनेस केला. आता सगळ्या लोकांना आजच्या डेटमध्ये असं कोण नसेल की ज्याला पैसे कमवायचे नसतील. सगळ्यांना पैसे कमवायचे आहेत की नाही गावडे सर? हो. सगळ्यांनाच राईट. कमायचे सर. आणि सगळ्यांना आजच्या डेटमध्ये सगळ्यांना बोललात की मला बिझनेस करायचा. प्रत्येकाला सगळ्या गोष्टींचा मला बिझनेस करायचा आहे. प्रत्येक जणाची इच्छा असते की बिझनेस करायचा आहे.
पण बिझनेस करायचा कुठला हा पण फार प्रश्न आहे की नाही मोठा. कारण की बिझनेस हो. करायचा झाला, की पहिली गोष्ट म्हणजे चॅलेंजेस फॉर न्यू बिझनेस. समजा एखादा तुम्हाला ट्रॅडिशनल बिझनेस खोलायचा झाला, तर पहिली गोष्ट तुम्हाला काय लागणार? इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट राइट? पहिली गोष्ट लागणार ना. इन्व्हेस्टमेंट. सेकंड काय लागणार? इन्व्हेस्टमेंट आला म्हणजे त्याच्यात रिस्क सोबतच आली. रिस्क आली. बरोबर की नाही? आणि तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे त्या फील्डचा, हो. जिथे त्या फील्डमध्ये तुम्ही बिझनेस करणार आहात. पण मी आता जो तुम्हाला सांगतोय ना, हम्म. तो बिझनेस 21st सेंचुरीचा बिझनेस आहे. त्यामध्ये नॉमिनल म्हणजे इन्व्हेस्टमेंट ना के बराबर. आता इन्व्हेस्टमेंट नाही तर रिस्क तर आपली नाहीच आहे ना. तर इन्व्हेस्टमेंट नाही तुम्ही सर. करत नाही तर रिस्क कसली? राइट ना? आणि हो. एक्सपर्ट टीम आहे तुम्हाला गाईडन्स करायला, शिकवायला, की कसं तुम्ही पुढे जाऊ शकता. राइट? तर बघूया. ओके. तर ह्या अपॉर्च्युनिटीचं नाव आहे कन्झ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी. जसं तुम्ही जर तुम्हाला एसएमएस मेसेज जो रिसीव्ह झाला असेल त्याच्यावर असेल ना सीईओ. हो. सीईओचा फुल फॉर्म काय? कन्झ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी. म्हणजेच काय? ग्राहक सशक्तीकरण अभियान. आता ग्राहक सशक्तीकरण म्हणजे काय? बघा तुम्ही, आम्ही, अंबानी पण सगळे कस्टमर आहोत की नाही आजच्या डेटमध्ये. हो आहे ना. प्रत्येक जण कस्टमर आहे. आपण जन्मापासून मरेपर्यंत कस्टमर असतो. प्रत्येक कुठली ना कुठली गोष्ट आपण उपभोगत असतो मार्केटमधून. राइट? तर हो. आपण कुठल्या गोष्टी आधी वापरतो. ह्या पण डेली नीड्सचे प्रॉडक्ट्स आहेत. बघा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणजे ब्रश करणं, कॉस्मेटिक्स, अंघोळ, लादी, भांडी, कपडे, परत ग्रोसरी आलं, हेल्थ आलं आणि ॲग्रीकल्चर. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला डेली डेली केअरच्या आहेत की नाही? डेली नीडच्या प्रॉडक्ट्स आहेत की नाही? डेलीचे आहेत ना. डेली म्हणजे हे डेली लागणार आहेत. बघा हे गरजेच्या वस्तू आहेत की चैनीच्या वस्तू आहेत? गरजेचं आहे. गरजेच्या आहेत. एनी हाऊ हो. तुम्हाला ह्या गोष्टीवर खर्च करायचाच आहे लाईफ टाईम. याच्यापूर्वी आपले आई-वडील करत होते, आता आपण करतो, याच्यापुढे आपली मुलं करतील. राइट? म्हणजे हा हो. वर्षानुवर्ष खर्च वाढतच चाललाय. म्हणजे दरवेळी होणारच आपल्या लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी. राइट? तर आपण हो. हे प्रॉडक्ट आपण आणतो कुठून नॉर्मली? आता मी तुम्हाला विचारेन, समजा तुम्हाला एक तुमचे डेलीचे सामान तुम्ही आणता, महिन्याचं सामान, ते कुठून आणता? शॉपिंग करता? नॉर्मली किराणा माल. दुकानातून, मॉलमधून, ऑनलाईन? नाही दुकानातून मधून आणतो आपण. नॉर्मल दुकानातून आणता, राइट? आता हो. आपण जेव्हा नॉर्मल दुकानातून आणतो, म्हणजे तुम्ही रिटेलर कडून आणता थोडक्यात. आपण दुकानातून आणतो म्हणजे हो. रिटेलर कडून आणतो. हो. राइट? तर तुम्हाला काय त्याच्यावर डिस्काउंट वगैरे काय मिळतो? नाही एवढा मिळत. नाही मिळत. म्हणजे आपण एमआरपी वर वस्तू घेऊन येतो की नाही? हो. एमआरपी लिहिलेली असते. समजा तुम्ही तेच गोष्टी जर मॉलमधून आणला तर एक 5% डिस्काउंट मिळतो. ऑनलाईन घेतलं तर अजून 7-8% डिस्काउंट. राइट? आपण नॉर्मल हो. दुकानातून घेतलं तर एमआरपी वर प्रॉडक्ट घेतो. पण तुम्हाला हे माहिती आहे की एखादी प्रॉडक्ट जेव्हा आपण मार्केटमधून एमआरपी वर घेऊन येतो, ते बनतं कितीला, काय आयडिया आहे? नाही एवढं. हे बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला. एखादा प्रॉडक्ट आपण जेव्हा घेऊन येतो ना, म्हणजे उदाहरणार्थ ₹100 ची तुम्ही जर वस्तू घेऊन येता ना मार्केटमधून, तर ती ॲक्चुअल बनते ₹40 मध्ये. म्हणजे 40% मध्ये बनली, आपल्याकडे येईपर्यंत 100% झाली. म्हणजे एमआरपी त्याच्यावर 100 कंपनीने प्रिंट करून दिली. का? तर त्या मधले जे आहेत ना रिटेलर, होलसेलर, डिस्ट्रिब्युटर, या सगळ्यांना तो हो. पैसा डिस्ट्रिब्यूट होतो. बरोबर आहे की हं. नाही? आणि हो. सगळ्यात मोठा पैसा जातो माहिती आहे ॲडव्हर्टायझिंगमध्ये. टीव्हीवर आपण जी ॲड बघतो ना, हं. शाहरुख, सलमान, अमित जे सगळे ॲड करतात, त्यांचं कोण पोट भरतं? आपणच भरतोय की नाही? आपणच बोलतोय. राइट? म्हणजे 40% ची वस्तू जी 100% ला झाली, ती 60% आपण ह्यांच्याकडे देऊन आलो. ह्यांच्यासाठी आपण दिली. म्हणजे उदाहरणार्थ आजच्या डेटमध्ये आपला घर खर्च जर ₹10,000 असेल ना, तर ॲक्चुअल तो घर हं. खर्च ₹4,000 आहे. आणि ₹6,000 आपण हं. ह्यांच्यासाठी कमवतो. हा सरळ सिंपल गणित आहे. बरोबर आहे की नाही? आहे ना सर. राइट? तर कॉमन सेन्स काय बोलतो? तुम्हाला काय वाटतं, की प्रॉडक्ट कोणाकडून घेतले पाहिजेत? मॅन्युफॅक्चर कडून घेतले पाहिजेत, की रिटेलर कडून घेतले पाहिजेत? कॉमन सेन्स काय बोलतो? मॅन्युफॅक्चर करून घेतले तर अतिउत्तम आपल्याला. उत्तम. पण मॅन्युफॅक्चर कडून तुम्ही एखादी वस्तू घेऊ शकता का? मानलं तुम्हाला एखादा आता नाही, मोबाईल नाही. आहे. हा एमआयचा किंवा सॅमसंगचा मोबाईल आहे. तुम्ही सॅमसंग कडून विकत घेऊ शकता का एखादा मोबाईल तुम्ही? नाही, नाही. नाही घेऊ. नाही, नाही. नाही, नाही. नाही भेटत. राइट? ते आपल्याला एखादंच आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला 10,000 घ्यावे लागतील, लाखभर घ्यावे लागतील. हो. तेव्हा तुम्हाला ते डीलरशिप मिळेल. पण इथे आपल्याला एक संधी आहे. ह्याला बोलतात डायरेक्ट हं. सेलिंग. म्हणजे आपण हं. डायरेक्ट मॅन्युफॅक्चर करून जॉइन होऊन आपण आपले मध्ये 60% वाचू शकतो. जे आपल्याला दिसतं ना वेस्टीज. हो. वेस्टीज नाव ऐकलंय का त्याच्यापूर्वी? ऐकलंय ना. ऐकलंय? म्हणजे कधी ऐकलंय? काय केलं होतं वगैरे? नाही केलं होतं. ऐकलंय होतं नाव आपलं. ऐकलंय ना? तर ह्याला बोलतात डायरेक्ट सेलिंग. आतापर्यंत आपण जे बोलतो ना, हे मधलं जो ट्रेडिशनल सेलिंग बोलतो ना, त्याला ती सायकल आहे. पण हं. इथे बोलतात त्याला डायरेक्ट सेलिंग.
तुम्ही जर 40% जी वस्तू बनते ना, मध्ये जे 60% जातात ते तुम्हाला रिटर्न मिळतात. तर ही ओके. चांगली गोष्ट आहे की नाही, स्वतःची गोष्ट पैसे समजा आपले 60% वाचवले तर. इज इट चांगली गोष्ट आहे. राइट? तर हो. बघूया कंपनीची तुम्हाला हिस्ट्री थोडी सांगतो. वेस्टीज ही कंपनी 2004 मध्ये सुरू झाली. गौतम बाली, कन्वर सिंग आणि दीपक सूद हे कंपनीचे हं. पिलर आहेत. मॅनेजिंग डायरेक्टर बाली आहे आणि ही प्युअर इंडियन कंपनी आहे पहिली गोष्ट म्हणजे ओके. इंडियाचे प्रॉडक्ट आपण आतापर्यंत वापरणार आहोत त्याच्यापुढे. राइट? ओके. ही वेस्टेज 2004 मध्ये सुरू झाली. 16 वर्ष कंपनीला झाले. 20 मध्ये हं. जवळ आता समजा एक ग्लोबल रँकिंग बघितलीत ना तुम्ही, तर 18, 19, 20 बघा 3 वर्षाची हं. रँकिंग दिसते. त्या टॉप हं. 100 कंपन्या असतात ना हो, टॉप 100 हां. वर्ल्ड मधल्या कंपन्या. 18 मध्ये ती 92 रँकला होती, 19 मध्ये ती 63 रँकला होती आणि 20 मध्ये आता ती 30 30 रँक म्हणजे कंपनीची जंप बघा 30 ने प्लस होते. ओके. आणि कंपनीचं विजन आहे 2020 पर्यंत अजून 21 पर्यंत जवळजवळ ते अजून 20 देशामध्ये जातील. सध्या ते ऑलरेडी 8 देशामध्ये काम करतात. हं. या लॉकडाऊनमुळे थोडंसं डिले झालं नाही तर ह्या डिसेंबर पर्यंत अजून 20 कंट्रीमध्ये ती गेली असती. राइट? 300 त्यांचे स्वतःचे प्रॉडक्ट्स आहेत आणि बाकी टाय-अप प्रॉडक्ट आहेत. जसं टाटा, मदर डेअरी, कॅच मसाले वगैरे. जे आपण लागतात आउट ऑफ कंट्री पण सर चालू आहे का हे? हां? आउट ऑफ कंट्री पण चालू आहे का? हो, हो. आउट ऑफ कंट्री पण चालू आहे. दुबई, नेपाळ, सौदी, बहारीन, बांगलादेश, ओके. कुवेत आणि घाना. इथे पण काम हं. करतात. राइट? तर हे मॅनेजमेंट इंडियन आहे का आपलं सगळं? येस. कंपनी ओन ही इंडियाची कंपनी आहे. इंडियन कंपनी आहे. सॉरी. तर हे कंपनीचे सर्टिफिकेट आहे जीएमपी, एसएसजी, हलाल, आयएसओ, एफडीए, एफएसएसआय सगळे सर्टिफिकेट जे लागतात ना डायरेक्ट सेलिंगसाठी ते सगळे कंपनीकडे आहे. हे Googleवर पण आपल्याला मिळतील सगळं YouTubeला. तर आपल्याला करायचंय काय? ते जस्ट आपल्याला काय करायचं आपण कन्झ्युमर तर आहोतच. एनी हाऊ. फक्त आपल्याला थोडंसं स्मार्ट कन्झ्युमर बनायचंय. कसं? तर आपल्याला फक्त दुकान बदलायचंय. आपली एक सवय बदलायची आहे आणि आपला ब्रँड बदलायचा. राइट? बदलू शकतो की नाही आपण आपल्या स्वप्नांसाठी? शकतो ना बदलू आपण. राइट? तर इथे आपल्याला काय मिळणार आहे बघा, पहिले म्हणजे आपल्याला इथे नॉर्मल केवायसी देऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशन कारण की तुम्हाला जे डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या स्वतःच्या आयडीवर तुम्हाला मिळणार. म्हणजे तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करावं लागतं इथे नॉर्मल केवायसी देऊन म्हणजे युजर आधार कार्ड, मोबाईल नंबर वगैरे देऊन तुमचं एक रजिस्ट्रेशन होतं फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला एक ओके. पासवर्ड येतो. तो तुमचा लाईफ हं. टाईम तुमच्याकडे राहतो. एकदा तुमचं हं. रजिस्ट्रेशन झालं तो लाईफ टाईम व्हॅलिड झाला. हं. राइट? सेकंड आता हो. पहिलं आपल्याला वेस्टेजमध्ये जॉइन झाल्यावर पहिलं आपल्याला मिळणार काय? तर पहिलं 10 ते 20% डिस्काउंट मिळणार रिटेल एमआरपीवर. इज इट गुड? हं. बघा 10 ते 20% तुम्हाला डिस्काउंट मिळाला म्हणजे एव्हरेज 15% डिस्काउंट प्रत्येक गोष्टीवर मिळेल तुम्हाला. हं. राइट? नंतर 10% चे फ्री प्रॉडक्ट कंपनी ऑफर करते. म्हणजे जे तुम्हाला शॉपिंग कराल त्याच्यावर हं. 10% चे फ्री प्रॉडक्ट तुम्हाला कंपनी ऑफर करते. म्हणजे 15 आणि 10 किती झाले? 25% झाले. हो. 25% जवळ-जवळ रिटेल डिस्काउंटच झाला. राइट? नंतर हं. कन्सिस्टन्सी ऑफर, लॉयल्टी ऑफर बोलतो. आता तुम्ही जे शॉपिंग तुमच्या दुकान किती वर्ष तुम्ही शॉपिंग करता तुमच्या शेजारच्या बाजूच्या दुकानातून? किती वर्ष करताय? सर मी एक 2011 पासून करतोय शॉपिंग. तर 2011 मी म्हणजे 10 जॉइंट वर्ष झाले फॅमिलीला होतो तुम्ही. ना. हॅलो. हां, बोला. म्हणजे मी जॉइंट फॅमिलीला होतो. मॅरेज झाल्यानंतर मी साईटला हे करतोय. ओके. म्हणजे हो, 10 वर्ष वाईफ आणि जवळ-जवळ आम्ही. शॉपिंग करताय तिथून. एक एव्हरेज. हो, हो. तर 10 वर्ष तुम्ही शॉपिंग करताय. जवळ-जवळ महिन्याची किती शॉपिंग होत असेल तुमची? किती हजाराची नॉर्मल एक एव्हरेज? महिन्याची सर एक 2,500 पर्यंत हे होते. 2,500-3,000 ची शॉपिंग तुमची होते. राइट? आता 3,000 ची हो, शॉपिंग तुमची हो, झाली महिन्याची एक एव्हरेज. 12त्रिक 36,000 झाले वर्षाचे. हो. 36,000 इंटू 10 वर्षाचे करा. ₹3,60,000 एक एव्हरेज पकडतो मी. हं. ₹3,60,000 तुम्ही तिथे आतापर्यंत 10 वर्ष सामान आणताय. तर त्याच्यात हो. तुम्हाला काय बेनिफिट आतापर्यंत मिळाला? तर 10 वर्ष तुम्ही सामान आणताय तिथून. तर तुमचा दुकानदार तुम्हाला चला आता 10 वर्ष तुम्ही सामान घेताय माझ्याकडून एका महिन्याचं फ्री देतो तुम्हाला. असं होईल का कधी? नाही ना होत तसं. कधी दिलंय? नाही, तसं नाही नाही ते होत. वेस्टेज कंपनी काय म्हणते? कन्सिस्टन्सी ऑफर, लॉयल्टी ऑफर. जर हं. तुम्ही जर 3 महिने 3,000 चं सामान जसं तुम्ही म्हणता ना 2,500-3,000 तुमची महिन्याची शॉपिंग आहे बाहेर. हो. तर ती शॉपिंग तुम्ही वेस्टेज मधून 3,000 महिन्याची करता ना, फक्त 4 हं. महिने केलात ना, तर 4थ्या महिन्यात जशी शॉपिंग कंप्लीट होते, तसं तुम्हाला एक हं. एमआरपीवर 3,000 एमआरपीचं व्हाउचर मिळतं. म्हणजे 2,500चं व्हाउचर मिळतं. त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट रेटमध्ये तुमच्या चॉईसचे प्रॉडक्ट तुम्हाला फ्री मिळतात. इज इट गुड? हं.
म्हणजे हो. 5व्या महिन्याचा घर खर्च तुमचा फ्री झाला की नाही? झालं ना. राईट? जर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केलं ना, तर एक 20% महिन्याचा बेनिफिट पकडू, जो 4थ्या महिन्यानंतर मिळणार आहे, म्हणजे 5व्या महिन्यात मिळणार आहे जवळ-जवळ. हं. तर तो आपल्याला महिन्याचा आपण डिव्हाईड केला तर 20% पकडू आपण महिन्याचा. राईट? पहिले किती हो. 25% तर आपल्याला रिटेल डिस्काउंटच झाला होता प्रॉडक्ट मिळून, आणि हे 20% मिळून किती झाले? 45% झाले. हो. आणि त्याच्यानंतर जे काही शॉपिंग करणार त्याच्यावर 5% पासून 20% तुम्हाला कॅशबॅक तुमच्या अकाउंटवर येणार. राईट? 10 तारखेला म्हणजे हं. 45 प्लस 5 20% तर असेच, म्हणजे 50% झाले की नाही टोटल डिस्काउंट. हो. म्हणजे 50% जर आपल्याला डिस्काउंट मिळत असेल तर दुकान चेंज करायला काय हरकत आहे? हा गावडे सर. करू शकतो. हो, करू शकतो ना आपण. आणि मेन म्हणजे मनी बॅक गॅरंटी तुम्हाला मिळणार. 30 डेज मनी बॅक गॅरंटी कंपनी देते. राईट? म्हणजे त्यांना प्रॉडक्टवर त्यांचा भरोसा आहे म्हणून ते 30 डेज मनी बॅक गॅरंटी देतात. उदाहरणार्थ एखादी फॅमिली आहे 4-5 लोकांची, तर वर्षाचा खर्च समजा हं. लाखभर रुपये होत असेल, तर बाहेर तुम्ही जसं हं. शॉपिंग करताय तर त्यातून काय तुम्हाला बेनिफिट तर काहीच मिळत नाही. राईट? पण तीच नाही ना. शॉपिंग तुम्ही वेस्टेज मधून नाही करता भेटत. तर जवळ-जवळ 30,000 रुपयांची फक्त सेव्हिंगच होईल. राईट? तर इथपर्यंत हा बघा, हा हो, हो. कन्झ्युमर प्लॅन आहे. तुम्हाला याच्यात काय विचारायचंय तुम्हाला याच्यावर? का तुम्हाला याच्यात काय समजलं नाही नाही? याच्यामध्ये काय. काय विचारू शकता तुम्ही? समजलं सगळं. हे समजलं ना? 50% हो. डिस्काउंट मिळायला समजलं तुम्हाला? हो. येस. तर आपण थोडंसं पुढे जाऊया आता, की हो, प्रॉडक्ट काय आहे? कंटिन्यू. म्हणजे हं. ते बघा 9 प्रकारची इन्कम मिळते, पण मी जास्त मोठं-मोठं घेतो फक्त. ह्यामध्ये तुम्ही हो. फक्त प्रॉडक्ट आणि दुकान चेंज केल्यामुळे पहिलं तुम्हाला ट्रॅव्हल पण मिळतो, कार पण हं. मिळतो आणि हाऊस पण मिळतो. म्हणजे तुमचं जे हं. घराचं स्वप्न आहे, घराचा जो ईएमआय हं. ते तुमचा हं. प्रेस्टिजच्या इथून जाऊ शकतो. इज इट गुड? ओके. म्हणजे तुमचं घराचं स्वप्न आहे, गाडीचं स्वप्न आहे आणि फिरायचं स्वप्न आहे. नॉर्मल माणसांची 3 स्वप्न असतात, सर्वसाधारण माणसाची. हं. राईट हो, ना? हो. स्वतःचं घर असावं, घरासमोर गाडी उभी असावी आणि वर्षातून 1 ते 2 ट्रिप फ्री मिळावा. हे कॉमन लोकांचं स्वप्न आहे प्रत्येकाचं. राईट हो. ना? तर ही सगळं स्वप्न ही वेस्टेज पूर्ण करते. फक्त का? तर तुम्ही फक्त ब्रँड चेंज केला, फक्त दुकान चेंज केलं म्हणून. हं. राईट? तर हे हो. मोठं-मोठं मी तुम्हाला सांगितलं, कार फंड, ट्रॅव्हल फंड, हाऊस फंड. तिथून तुमचे ईएमआय जातील. नंतर आता हं. प्रॉडक्ट. प्रॉडक्ट काय आहेत आपल्याकडे? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे हेल्थ केअरची मोठी रेंज आहे. कार्डिओ केअर, इम्युनिटी बूस्टर. हं. आता कोरोना व्हायरसमध्ये आपल्याला कळलंय इम्युनिटी चांगली असावी पाहिजे. ओके. हो. राईट? कोणाला जॉइंटचा प्रॉब्लेम आहे, शुगरचा प्रॉब्लेम आहे, फिटनेस कोणाला जिम करत असेल त्याच्यासाठी. म्हणजे आपल्याकडे सगळे हेल्थ केअर प्रॉडक्ट आहेत. पर्सनल केअरचे प्रॉडक्ट आहेत, जसं तेल, शॅम्पू वगैरे जे हो. लागतं आपल्याला पर्सनल केअरमध्ये, डिओ वगैरे, बॉडी केअर. ह्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल ओके. आहेत. नंतर आयुर्वेदिकचे आयुष्यंत प्रॉडक्ट आहेत, ट्रुमेन ब्रँड आहे, कॉस्मेटिक्स ब्रँड आहे, हं. राईट? हे सगळे ब्रँड टोटल केमिकल फ्री ब्रँड आहेत हां, केमिकल फ्री. त्यानंतर हं. ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट आहेत, हेल्थ फूड आहेत, खाण्याचं तेल आहे, चहापत्ती आहे, कॉफी आहे, ब्रेकफास्ट आहे, राईट? ओरल केअर आहे, होम केअर, लादी, भांडी, कपडे, हे सगळं प्रॉडक्ट इथे तुम्हाला अवेलेबल आहे, जे आपण एखाद्या दुकानातून घेऊ. आणि आजच्या डेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोल्युशन का सोल्युशन, एअर प्युरिफायर. म्हणजे हं. वेस्टेजचं शार्प कंपनीशी टाय अप आहे आणि शार्प कंपनी वेस्टेजच्या माध्यमातून सेल करते त्यांचं. राईट? तर हा कोरोना व्हायरस डिॲक्टिव्हेट करण्याचा 30 सेकंडमध्ये सर्टिफिकेट पण कंपनीकडे आहे. कार एअर प्युरिफायर आपल्याकडे अवेलेबल आहे. वॉटर प्युरिफायर अवेलेबल आहे. वॉटर पिक्चर अवेलेबल आहे. त्यानंतर जे आपल्याला दाल, चावल, आटा लागतं ना, मसाले, पापड, लोणचं वगैरे, ते सगळं ह्या बेस्ट डीलच्या माध्यमातून कंपनी टाय अप प्रॉडक्ट आहेत ते आपल्याला अवेलेबल करून देते. राईट? जसं की Amazon, Flipkartवरून तुम्ही घेता त्या प्रकारे. त्यानंतर हो. आपल्याला ते करायचंय काय? कन्झ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी म्हणजे काय? ग्राहक सशक्तीकरण. तर आजच्या सध्या सगळे जे बिझनेस चालतात ते कशावर चालतात? प्रमोशनवर चालतात की नाही? बघा, आता एखादी पोस्ट हं. आली तुमच्याकडे, तर तुम्ही काय करता? पहिली गोष्ट बघता, आवडली तर लाईक करता की नाही? हो. आणि लाईक केलं तर मधनं शेअर करता की नाही? म्हणजे आपण काय करतो नॉर्मली, करतो आवडलं ना. तर लाईक करतो आणि शेअर करतो लोकांना. म्हणजे हो. मोस्टली आता कशावर चालतात बघा, रेफरलवर चालतात. ओला, Goa, Bigo माहिती असेल कोणाला आपण शेअर केलं ॲप्लिकेशन आणि समोरच्याने ट्रॅव्हल केलं, हं. की आपल्याला ₹5-50 आपल्या अकाउंटमध्ये फर्स्ट टाईम येतात. वन टाईम. पण तेच काम जर आपण वेस्टेजमध्ये रेफरल लाईफ टाईम करत राहिलो, तर लाईफ टाईम आपल्याला बोनस येत राहील आणि अनलिमिटेड लोकांना आपण शेअर करू शकतो. तर फक्त लवकर आपण बघूया धावती इन्कम पोटेन्शियल काय आहे? धावती भेट घेऊया आपण पटापट. इन्कम पोटेन्शियल हं. काय? आपल्याला करायचंय काय? ते यूज करायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचंय. बघा इथे
खोटं काही बोलायचं नाही. जे काय आहे ते खरं बोलायचं आहे. काही हिडन नाही करायचं. लोकांना फसवाफसवीचं काही ओके. काम करायचं नाही. तर लेफ्ट साइडला वेस्टेज आहे, मध्ये आपण तुम्ही आहात आणि राईट साइडला विनिंग टीम एज्युकेशन सिस्टम आहे जी आपल्याला शिकवते की कसं आपण पुढे जाऊ शकतो. तर आपल्याला बघतो शॉर्ट मध्ये बघूया की इन्कम पोटेन्शियल. समजा तुम्ही शॉपिंग पर्सनल 3,000 रुपयाने केली उदाहरणार्थ, तर तुम्हाला एक 15% मग 1,500 रुपयाचा म्हणजे 50% तुम्हाला डिस्काउंट मिळेल, इन्क्लुडिंग तुमचं कॅशबॅक जवळ, राईट. तर हेच आता तुम्हाला तुमचं 50% वाचले, सेव्हिंग झालं, राईट. आता हेच काम तुम्ही काही छोटंसं डिसिजन 10 लोकांना तुम्ही सांगितलं तुमच्या. त्या 10 लोकांनी 3,000चं शॉपिंग केलं म्हणजे कितीचा टर्नओव्हर झाला? 30,000चा. अप्रॉक्सिमेट 10% च्या हिसाबात म्हणजे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवर येतात. म्हणजे आतापर्यंत काय झालं होतं 50% फ्री, आता 100% फ्री झाले ना प्रॉडक्ट. आता हे 10 लोक, जी 10 लोक आता त्यांना तुम्ही सांगितलं, आता त्या लोकांना पण स्वतःचे फ्री करायचे असतील. समजा त्यांनी अजून 10 लोकांना सांगत गेले तर 100 लोक झाले. 100 लोकांनी 3,000 शॉपिंग केलं, 3 लाखाचा टर्नओव्हर तुम्ही केला. अप्रॉक्सिमेट 30,000 तुमच्या अकाउंटवर आहे. इज इट गुड इन्कम? 30,000, राईट. आणि हेच पुढे जर कॅरी फॉरवर्ड झालं तर 1,000 लोक आले, 30 लॅखचा तुमचा टर्नओव्हर झाला, अप्रॉक्सिमेट 2.5 लाख तुमच्या अकाउंटवर आहे. तर बघा, 30,000 इन्कम, मी तुम्हाला मंथली इन्कम देतो. 30,000 इन्कम कशी वाटते तुम्हाला? गुड आहे, व्हेरी गुड आहे, एक्सलेंट आहे, काय वाटतं 30,000? गुड, चांगले नाही? चांगली आहे ना. आणि हे जर मी म्हटलं तुम्हाला 30 to 60 डेज मध्ये, पुढच्या आजपासून 30 to 60 डेज मध्ये आपल्या अकाउंटवर आली तर चांगलंच आहे. व्हेरी गुड. तर बघूया कशी काय करायचंय का त्यासाठी. पॉवर ऑफ कन्झ्युमर नेटवर्क म्हणजे जिओने सुरुवातीला काय केलं, बरोबर, एक नेटवर्क तयार केलं की नाही. वर्षभर मला वाटतं नेटवर्क फ्री दिलं त्यांनी आणि आता आपण रिचार्ज करतोय महिन्याला, राईट. 350 ते 600 रुपये झाले ते आपल्याला, म्हणजे आपण तरी करतोय, राईट. तर इथे आपल्याला वेस्टेज मध्ये काय करायचं आहे, आपल्याला रजिस्ट्रेशन फ्री आहे, तुम्हाला डिस्ट्रीब्युटर नंबर मिळणार आहे आणि त्यानंतर आपल्याला एक स्वतःच स्मार्ट कन्झ्युमर नेटवर्क बनवायचं. म्हणजे आपण जसं शॉपिंग करतोय तसं प्रत्येकाला आपल्याला सांगायचं की लोकांना की मी घेतलंय, मला डिस्काउंट मिळालाय, तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडलं तर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तुमचं स्मार्ट कन्झ्युमर नेटवर्क तयार होईल आणि त्यामध्ये जी शॉपिंग होईल त्यावरचे कमिशन तुम्हाला तिथे मिळेल. म्हणजे इथे ना स्कीम आहे ना स्कॅम आहे, लक्षात ठेवा. जे काय आहे ते तुमच्या टर्नओव्हर वर तुम्हाला इन्कम मिळणार आहे, राईट. इथे का आपण इन्व्हेस्टमेंट काही करत नाहीये, पहिली गोष्ट, राईट. तर आता दुसरा प्रश्न असेल की वाय शुड आय चेंज माय ब्रँड, म्हणजे का ब्रँड चेंज करू. तर इथे दोन मार्केटचे, एक मार्केटचा ब्रँड आहे, इथे एश्योर सोप आहे. तर ब्रँड का चेंज करायचा आहे, आता आंघोळ केल्यावर दोन्ही साबणचा जो फेस आहे ना तो गटारातच जाणार, राईट. पण ऍटलीस्ट जर आपण ऍश्युअरच्या सोपने साबण, वेस्टेजच्या साबणाने आंघोळ केली तर जी खाली उभी आहे ती गाडी आपल्या घरात येऊ शकते, राईट. हे अनुप गुप्ताची लाईफस्टाईल आहे, त्यांचं एक 4 का 5 वर्ष इंडस्ट्रीमध्ये त्यांना झालेलं आहे आणि जवळजवळ 20 लाखाचं त्यांचं पर मंथचं इन्कम. हे आमचे लक्ष्मण नलावडे सर आहेत, ह्या महिन्यातच ते DUCD झालेले आहेत. हायएस्ट लेवल असते जी वेस्टेज मध्ये DUCD, राईट, डबल युनिव्हर्सल क्राऊन डायरेक्टर, यांनी अचीव्ह केले. यांचं महिन्याचं इन्कम आहे बघा, ऑगस्टचं जुलैचं. आता उद्या 10 तारीखला नवीन चेक येईल त्यांचा, नक्की त्याच्यापेक्षा जास्त असतं, राईट. आणि ते ट्रान्सप्लांट आहे, सगळं तुम्हाला इन्कम वगैरे सगळं तुम्हाला बँक स्टेटमेंट आम्ही दाखवतो, राईट. त्यानंतर तिथे पाटील फॅमिली आहे, यांचं इन्कम आहे. आणि एशियातला टॉप अर्नर सिद्धार्थ चंचल सिंग, 1,18,00,000 वर्षाचं महिन्याचं इन्कम, 1,18,00,000 महिन्याचं इन्कम, विचार करा, राईट. इथे खाली तुम्हाला दिसत आहे 4,44,000 फक्त त्याचा टीडीएसच कट होतोय. तेवढं आपलं वर्षाचं लोकांचं पॅकेज नसतं, त्याचा टीडीएस महिन्याचा 4,44,000 होतो. विचार करा. म्हणजे हे बाकी हे बघा, अजून काही उदाहरण आहेत. हॉस्पिटलमध्ये लोक आहेत पण त्यांचा बिझनेस हा ऑटो पायलट मोड मध्ये गेलाय, कारण की काय, ह्याला बोलतात पॉवर ऑफ डुप्लिकेशन, राईट. तर आता इथे ऑफर तुम्हाला मी सांगितलंय, फर्स्ट परचेस ऑफर, रिपर्चेस ऑफर, कन्सिस्टन्सी ऑफर, जसं मी पहिल्या ह्याच्यातच तुम्हाला सांगितलं, राईट. त्याच्यात तुम्हाला अजून काय प्रश्न आहेत का विचारायचे आहेत? आपल्याकडे 2 मिनिटं राहिले. काय विचारायचं तुम्हाला अजून? नाही काय विचारायचं, समजलं तो मला. येस. तर आता फक्त एवढं सांगतो की सुरुवात, योग्य सुरुवात कशी करायची, कारण की वेल बिगन इज हाफ डन. तुम्ही जर योग्य सुरुवात करत असाल तर तुमचं अर्ध यश त्याच्यामध्ये असतं.
राईट. हम्म. तर जसं मी तुम्हाला म्हटलं ना 5% पासून 20% लेवल कंपनी देते आपल्याला कमिशन लेवल. पण इथे वेस्टेज काय म्हणतात, तुम्ही 12,000 सुरुवात करत असाल म्हणजे त्याच्यात काही हे नाहीये की 12,000 पण आम्ही सजेस्ट करतो की जर तुम्हाला जर लवकर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही 12,000 शॉपिंग करता. तर हे खालचं तुम्हाला चार्ट दिसत असेल 20% बेनिफिट, 10% हो दिसते ना. 8% गिफ्ट तुम्हाला मिळेल. हम्म. टोटल तुम्हाला जवळजवळ 40% तुम्हाला बेनिफिट होतो तुमच्या पहिल्या शॉपिंग मध्ये. म्हणून आम्ही सांगतो की 12,000 ने तुम्ही शॉपिंग केलं तुम्हाला मॅक्झिमम राईट. तर ही राईट सुरुवात आहे ह्या बिझनेस मध्ये. म्हणजे आपण जे करणार तेच आपण डुप्लिकेट करणार राईट. ओके. तर इथे मी तुम्हाला दिसतं की ही फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काही वेस्टेजची ट्रेन आहे, तुम्ही त्याचे ड्रायव्हर आहात. आणि पटरी म्हणजे काय आहे, तर विनिंग टीम आहे राईट. तर हे आपण सुरुवात करतो. तर थँक्यू. माझं मी इथे प्रेझेंटेशन संपवतोय. आता स्क्रीन शेअरिंग काढतोय. तुम्हाला प्रश्न काय असतील तर विचारा, आपल्याकडे 1 मिनिट आहे. नाही प्रश्न बोलला तर तसं काय नाही. गावडे सर वगैरे, कावत सर, परब सर. हा तुम्हाला बोला विनायक सर. समजलं मला सिस्टीम काय आहे, कसं आहे ते नेटवर्किंग सगळं. एकच मी सांगेन, ती 3 स्टेप टू सक्सेस तुम्हाला लगेच सांगतो की 3 स्टेप टू सक्सेस काय. फर्स्ट स्टेप आहे तुमची जॉईनिंग करा. जॉईनिंग लवकरात लवकर करून घ्या. नंतर आहे शॉपिंग करा, जी पण मी तुम्हाला सांगितली ज्या प्रकारे. आणि सेकंड आहे की थर्ड आहे ती मीटिंग. जसं आपण इथे आपण भेटलो आहोत तसं त्या प्रकारे आपण भेटू शकतो आणि प्लॅन दाखवू शकतो स्मार्ट वर. ओके. राईट. तर आपला आता मला वाटतं कधी मीटिंग वाइंड अप होईल. जर आपल्याला रिकनेक्ट करायचं असेल तर करू शकता, नाही तर मग आपण इथे वाइंड अप करू. परब सर, गवत सर, गावडे सर. हो ओके सर, रिकनेक्ट करू ना सर, मग आपण बोलता येईल काय असेल तर. चालेल चालेल. मग जरा रिकनेक्ट करा. आपण 5 मिनिटं बोलू परत, 5-10 मिनिटं. ह्याच लिंक वर परत ओके, त्याच लिंक वर शेअर. हा ह्याच सर. हा. येस येस येस. येस येस, कनेक्ट करतोय सर.